हा पक्क शपथ. विडाल 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 तुकोबाराय चालत होत्या रस्त्यानं. तुकोबाराय रस्त्यानं चालत असताना चांगली माणसं उभी होती. त्या माणसाने तुकोबारायांकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर तुकोबारायांना म्हणायला लागलं, ए तुक्या कुणाका चालला, ए तुक्या अरे कुणाका चाललाय. तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबवलेली लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज तुक्या म्हणायला लागली. देवारी काय प्रसंग आणून ठेवला. पण तुकोबाराय म्हणतात, मला जनाशी काही घेणं देणं नाही, लोकांशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचं. चालत होते माझे तुकोबाराय. पुन्हा बारकी पोरी उभी होती. त्या पोरांनी पुन्हा तुकोबारायांकडे बघितलं आणि त्या पोरांनी हाक मारली, म्हणले ए तू यार कुणाका चाललाय. तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, ही बारकी पोरं पण तू क्या म्हणायला लागले. यार काय प्रसंग आणून ठेवलाय. आणि तुम्हाला सांगू का, माझ्यापेक्षा तुमचा अनुभव बाबा लोकांचा मोठा आहे. जोवर तुमच्याकडे पैसा अडकाय ना, जोवर तुमच्याकडे पैसा अडकाय तोवर दूरचा नातेवाईकही म्हणते तो माझाही जवळचा आहे. पर पैसे नसल्यावर जवळचाही म्हणतो मी त्याला ओळखतही नाही. ही लोकांची टेंडन्सी आहे, मानसिकता. हो, आणि आमचे संत तर परिचय देताना भारी सांगतात, हे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब दुनिया में पैसा बना भगवान, हे सब पैसों को मान दुनिया में पैसा बना भगवान, दुनिया में पैसा बना भगवान, पैसा बना भगवान, दुनिया में पैसा बना भगवान, दुनिया में पैसा बना भगवान, अरे सब पैसों को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसों को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसों को मान पैसा बना भगवान, विठ्ठल विठ्ठल गद्दा भी हो सेठ साहूकार उसको सलाम हजार, सुत पित नारी प्रेम करते हैं पैसा देख के जान, जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान, पैसों के खातिर सब नारी नर देवत अपना प्राण, अरे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. आता सध्या आहे ना, ज्याच्याकडे पैसा आहे ना, धनवंताला की सर्व मान्यता आहे सगळी, सर्व मान्यता आहे सगळी, सर्व मान्यता आहे धनवंताला की सर्व मान्यता आहे सगळी, सर्व मान्यता आहे सगळी, सर्व मान्यता सर्व पैशांवर खेळ आहे आता. तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक, पर देवा तू क्या म्हणायला लागली. अपेक्षा कोणाकडनं करायची. आणि तुम्हाला मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, समाजाकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही की समाजाने आपल्याला चांगलं म्हणावं. फक्त कार्य करत चालायचं. ज्यांना चांगलं म्हणायचं ते म्हणतील, आणि ज्यांना तुमच्यावर बदनामी करायची असेल, तुम्हाला खोटं ठरवायचं असेल, ते खोटं ठरवणार आहेत. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगतो, एखाद्या माणसाला जर वाटलं आपल्या गलीमध्ये गटार आहे, ही गटार आपण क्लिअर करून घेऊ, जरा व्यवस्थित चौक होऊन जाईल, हो रस्ता व्यवस्थित होऊन जाईल. तुम्ही 10-15 हजाराचं काहीतरी रेती वगैरे मुरुम वगैरे आणून टाकल्याच्या नंतर पूर्ण गाव चांगलं म्हणेल का हो बाबा? पूर्ण गावच चांगलं म्हणेल का? अजिबात नाही. जे आपले ज्यांना खरंच कळत असेल ते म्हणतील, माणूस कसला भारी भो, घरून 15-20 हजार रुपये खर्च करून रस्ता क्लिअर केला. हे कोण म्हणेल? जो चांगला विचारवंत असेल तो. आणि ज्याला अक्कल नाही तो एकच म्हणत, फुकटात कोण काही करतं का भाऊ? त्याला ग्रामपंचायत मध्ये काहीतरी भेटणं असन. हा बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हे बरोबर बोलण्याचे जे 71 घेतो मी. विठ्ठल विठ्ठल अपेक्षा कोणाकडनं करायची? बारकी पोरं तू काय म्हणतात, बस देवा आता काही खरं नाही, फक्त तुझी भेट घ्यायची. माझे तुकोबाराय चालतायत,
मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं का हो धनी चाललात कुठं? हो लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. म्हणजे तुकोबारायांनी शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे घरी. ऊसाची पेंडी डोक्यावर. बारकी पोरं पुन्हा उभी होती रस्त्यामध्ये. त्या पोरांनी बघितलं, म्हणले महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला. म्हणजे तुकोबारायांनी लेकरांना ऊस वाटत यावं. घराकडे येतात, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, पत्नी पाहते तुकोबारायांची, बैग काय माणूस आहे, स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतो. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. ओट्यावर आले तुकोबाराय, हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. तुकोबारायांच्या हातात 2 ऊसाचे टिपरे बघितले आणि बाई रागावली. तुकोबारायांकडे बघितलं, 2 ऊसाचे टिपरे पडलेले आहेत. देवाकडे बघते आणि देवाला शिवी घालते. बाई मेल्या काड्या सावड्या, अरे रणकिव तुझी पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग बाई या देवानं. तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घालावी. हा, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं का माया हो. त्या मायचा तेवढा अधिकार होता, कोणी कोणालाही शिवी घालू नये. नाही तर सध्या चालू आहे थोडस काही संसारात आलं का देव बी काही खऱ्याचा नाही ओ माय. हे आपले पण म्हणतात ना, आणि तुमच्याकडे म्हणतात की नाही ते मला माहित नाही. रामबाबा आपल्याकडे सांगतच देव बी काय कराना नाही भाऊ, देव बी काय कराना नाही भाऊ, खराना सांगत दुसरा ना वावरना आरभरा बुंजी खाणारा. विठ्ठल 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 हॅलो तुकोबारायांच्या पत्नीनं देवाला शिवी घालावी. तुकोबारायांना किती राग आला असन हो काका, किती राग आला असन. मी सांगतो तुम्हाला, तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात भगवंताबद्दल परिचय, देवाशी किती नाते सांगतात तुकोबाराय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इतकी सगळी नाती देवाशी असताना त्या देवाला तुकोबारायांची पत्नी शिवी घालते. कसलं वातावरण असन हो घरातलं, किती राग आला असन तुकोबारायांना. माझ्या भगवंताला माझी पत्नी शिवी देते, किती राग असन. कळालं नसेल तर तुम्ही स्वतः उभे राहा तुकोबारायांच्या जागेवर आणि तुम्ही स्वतःला क्वेश्चन करा, प्रश्न करा. जर समजा तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र, तुमचा सखा, कोणीतरी नातेवाईक जवळचा आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगायचं 2 कप चाटू, बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही. तुमच्या मित्राचा किंवा तुमच्या नातेवाईकांचा तुमच्या समोर तुमची पत्नी अपमान करते, कसं वातावरण राहील घरातलं. मागची मंडळी समध्यांची झाली इथं ना लग्न, असं ब्रह्मचारी सारखे बघायले तुम्ही. मी तुम्हाला विचारतोय, समजा समजा मन भाषा मा तुमच्या घरी कोणीतरी तुमचा आवडता व्यक्ती आलेला आहे, पत्नीला सांगितलं 2 कप चाटू, बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? काय करसान दादा? मी का साधूंच्या मठावर आलो, यांना लगीनच माहित नाही. लगीन लगीन बाबा लगीन. आपण संसारी लोक बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही बापू भाऊ, बरोबर आहे ना. संसारी लोक बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. पण ऐका ना, माझ्या तुकोबारायांनी देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय म्हणले तुकोबाराय? ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय विचार असतील महाराज तुकोबारायांचे. हो, पण कुठंतरी प्रत्येक माणसाला भाव असतो आणि प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेणारं असावं. तुकोबाराय म्हणतात, बाहेर लोक ज्या लोकांच्यासाठी 65 लाख खर्च केले, तुकाराम शेठ म्हणणारी लोक तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नीनं तरी समजून घ्यायला पाहिजे, पण पत्नी पण रागावते. अपेक्षा कोणाकडनं करायची? आणि तुम्हाला सांगतो बरं का महिला माता, आजचा कीर्तनकार नाही, तुमचा मुलगा आहे, तुमचा भाऊ आहे, जरा हक्काने बोलायला आवडतं मला. आपण भाव असा ठेवायचा, कारण घरामध्ये 2 भूमिका अशा समजदार असल्या का किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. 2 भूमिका म्हणजे पहिली तर माय आणि दुसरी म्हणजे पत्नी. या 2 भूमिका जर समजदार असल्या ना, किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. 2 भूमिका समजदार पाहिजे. कोण कोण? पत्नी आणि माय. तुम्हाला 2 जणेसवर बोलता खेळशे बरं का बहिणीसवर. हा, मला माहिती आहे तुम्ही 8 जोडे पासनाच होतीन बट्या बहिणी. हा, 2 लोकांवर जास्त खेळे. पत्नी एवढी समजदार पाहिजे ना, जर संसार सुखाचा पाहिजे असेल तर एवढी हुशार पाहिजे बाई. नवरा फिरून आल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास घ्यायचा, नवरा फिरून आला नर्वस आहे, नाराज आहे, चेहरा बघितल्याच्या नंतर बायकोला कळतं. पाण्याचा ग्लास पतिदेवांना द्यायचा, पतीला सांगायचं का हो काय झालं, काय टेन्शन करताय, कर्ज झालंय ना, दोघं मिळून फेडू, टेन्शन घेऊ नका. किती समाधान वाटेल त्या नवऱ्याला. हा,
नसतं भर देणी तुमले टेन्शन नका लिहावं माय जिथलं कर्ज आहे तिथलं पेट टाकसू शेना मी तुमने सांगे कितलं भारी वाटेन बरोबर आहे की नाही इथली भर देवानी नवराले टेन्शन लिहू नका शेतीतलं कर्ज फेडसूत मी बी मजुरी करसो तुम्हाला सांगे बडं कर्ज पेट टाकसूत जिथलं पीठ तिथलं पीठ फेडसूत नाही पीठ नाही मन दिसूत कितला आनंद वाटे त्या नवराले शेबो आपले बायकोना सपोर्ट आहे की नाही हा आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे किती समजदार माहितीये का पोरगा दारात आल्याच्या नंतर लक्षात आलं पाहिजे बाई ग माझा मुलगा नाराज आहे नर्वस आहे बाळा कारे काय झालं काहून एवढं टेन्शन करायलास अरे मी तुझी माई आहे जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत काम करेल ना काय काळजी करतोय बाळा मी आहे ना असं जर मायनं म्हणलं तर त्या पोराला त्याचं घरच स्वर्ग वाटन पण काय म्हाताऱ्या पोरग फिरून आल्याच्या नंतर तो किती टेन्शन मध्ये असला तरी बाकीच्या म्हाताऱ्या बावड्या हिल सांग बरं भाऊ तू घेता वय ना दांगडो कराय नाही का नाही नाही चिपुडीले तेल लाई दिसू मग त्या पोऱ्याला असं वाटत भाऊ स्टँडवर बसीन पिढ्या पियलनी चहा पियलनी बिड्या फुकेलत बरं होतं रे आपण दोन भूमिका समजदार पाहिजे घरातल्या दोन हा पत्नी तर एवढी समजदार असली पाहिजे किती हे तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार मर्जी में विधाता कोई छोटा बड़ा राज दुनिया चाहे मुझसे टूटे पर तू ना होना नाराज हमें बंधन है बार बार हमें कर ली तू स्वीकार हमें बंधन है बार बार हमें कर ली तू स्वीकार तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार तेरी फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी दोन भूमिका समजदार पाहिजे आणि त्यात विशेष करून पत्नी तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार हो तेरे फूलों से भी प्यार तेरे कांटों से भी प्यार पतीला सांगायचं तुझ्या सुखातही सुखिया आणि तुझ्या दुःखात पण सुखिया अशी पत्नी जर भेटली तर घरात स्वर्ग आहे महाराज विठ्ठल विठ्ठल घरात पत्नी रागावते घराच्या बाहेर निघताय तुकोबाराई गलीमध्ये चार आजी माया बसल्या होत्या तुकोबाराईंना असं वाटलं या आजीने तरी मला समजून घेतलं पाहिजे या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील या आशेनं या अपेक्षेनं तुकोबाराई बघत होते पण जेव्हा त्या आजी मायांनी तुकोबाराईंकडे बघितलं त्यांच्या मुखातून वाक्य निघालं बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची रांगोळीच केली म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली अपेक्षा कोणाकडनं करायची माझ्या तुकोबाराईंनी भगवंताचा धावा केला आता देवाला सांगितलं देवा अनुभव घेतला रे कोणीच कोणाचं नाही आता फक्त विश्वास तुझ्यावर आहे आणि माझ्या तुकोबाराई भगवंताला भेटण्यासाठी निघाले अंतकरणापासून देवाला भेटण्याची ओढ आणि भगवंताला हक्क मारता काय हे बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी बारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी बारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी मारे केव्हा भेट देसी मारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी मारे पांडुरंगा केव्हा भेट देसी मारे विठ्ठला तू केव्हा भेट देसी
झालो मी परदेशी तुझं विना, झालो मी परदेशी तुझं विना, तुझं विना सका मज नाही कोणी, तुझं विना सका मज नाही कोणी. माझ्या भगवंताचा मार्ग तुकोबरायाने धरलेला आहे, पंढरपुराचा मार्ग धरलेला आहे, चालतायत माझे तुकोबराय. फक्त भगवंताला भेटण्याची ओढ आहे. पण रस्त्यावर चालत असताना जे अगोदरचे वारकरी चालत होते माझे तुकोबराय प्रत्येक वारकऱ्याचं दर्शन घेत होते. भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचे, कोण गावी आहे सांगा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा विठ्ठल, कोण गावी आहे सांगा विठ्ठल. जरी ठाव असेल तुम्हा कोणा, जरी ठाव असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हा कोणा लागत सापडा, येतो टाकळी, लागत सापडा, येतो टाकळी. जरी ठाव असेल तुम्हा कोणा, जरी ठाव असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हा कोणा लागत सापडा, येतो टाकळी, लागत सापडा, येतो टाकळी, येतो टाकळी. वा बाबा सांगतायत प्रमाणातून की तुकोबराय चालत होते, प्रत्येकाला विचारत होते आणि भेटणाऱ्या प्रत्येक साधू संताला नतमस्तक होत होते. हा पता तो पूछ ही रहे थे भाई, भगवान का पता पूछ रहे थे बोल रे बाबा. हा पण भेटणाऱ्या प्रत्येक संताला नतमस्तक होत आहेत आणि अंतकरणापासून एकच सांगतायत, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा. जसं की हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, हो तुम्ही सनकादिक संत, मनविता के पावंत, तुम्ही सनकादिक संत, मनविता के पावंत, मनविता के पावंत. एवढा करावू सांगा देवान चालत असताना प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत चालतायत तुकोबराय पंढरपुरात प्रवेशा, मंदिरात प्रवेशा, गाभाऱ्यात गेले माझ्या भगवंताला बघितलं. आणि देवाला बघण्याचा आनंद तो संतांना कळत होतो, गोपिकांना कळत होता, भक्तांना कळतो आणि वारकऱ्याला कळतो. सहज नातेवाईकांकडे भेटायला गेलोय आणि स्वयंपाक होईसपर्यंत आमच्या गावात मंदिर आहे, जा दर्शन करून या. त्यांना देव दिसत नाही. नातेवाईकांकडे गेले, स्वयंपाक होईपर्यंत गावात मंदिर आहे, तुम्ही पाया पडून या. त्या लोकांना देव दिसतो का? अजिबात नाही. त्यांना देव दिसत नाही. त्यांना फक्त गॅसवर बासुंदी झाली असन का, त्यांना देव दिसत नाही. देव बघण्यासाठी संतांची दृष्टी असावी लागते. देव बघण्यासाठी वारकरी व्हावं लागतं, तर भगवंताचं दर्शन होतं. अन्यथा जवळ बोल नका, जवळूनही निघून गेला तरी ओळखू येणार नाही, नाही का? हो माझ्या तुकोबरायांनी भगवंताला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि आता रिटर्न घरी जायचे. जेव्हा पाठ फिरवली देवाकडं पाठ फिरवली, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत आहेत देवाकडे. अजून 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागं पाहत होते तुकोबराय. देवानं नरहावता केलेला प्रश्न तुकोबरायांना, तुकोबराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तेव्हा माझ्या भगवंताला तुकोबराय सांगतायत, सांगू का देवा काय चाललंय ते? एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत्या पोरीसारखी. तर कोणासारखी सांगितली? कन्यासारखी. भूतलावर एवढी सगळी नाती होती, पण तुकोबराय कन्याच सांगतात. मग कन्या असं काय विशेष रत्न आहे?
कन्या असं काय विशेष रत्न आहे 2-5 मिनिटात सांगेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुकोबारायची आरती उदाहरण म्हणून मुलगी सांगत आहेत, तर मुलगी काय विशेष आहे ऐका. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते पोराला सांगते, बावड्या जाईल त्या बापाला जेवायला सांग. पोरगा जातो, पप्पा चला बरं जेवण करून घ्या. बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतं खाशीत काय भूमन बापनं काय जाहीर आहे ना. हा बरं तेच काम आता पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते का, माझ्या माऊलीत ज्ञानोबाराय सांगतात, 7 सनी मोबाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते, बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो बाई मला नाही जेवायचं. मुलगी म्हणते का नाही जेवायचं, तुमची तब्येत बरी नाही का, तुमचं डोकं दुखतंय का पप्पा, गोळी आणून देऊ का, बाम लावून देऊ का डोक्याला. नाही ग बाई मला काही तसं डोकं बिकं दुखत नाही, तब्येत बरी आहे माझी, पण मला जेवायचं नाही आहे. मुलगी म्हणते पप्पा उठा लवकर जेवण करा. बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तुकोबाराई कन्या सांगतात, म्हणून तुकोबाराई कन्या सांगतात. तुमची बाजू घेतोय. हा तुम्ही असा जबरदस्ती तरी लयलच निघत का बसेल म्हणजे असं मारी मुसलमान करेल का काय, तुमले इच्छा नव्हती पण ही लागेल जबरदस्ती, असं काही नाही ना, स्व इच्छेने आलेले आहेत ना. मा बोलणं कळतंय का तुम्हाला. नंदू बाबा भाषा तर कळत असा ना माझी, मी जे बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला, मग तुम्ही इथला सक लागे का बधी किराणा. भाषा बोलल्याच्या नंतर कळली पण पाहिजे राम बाबा. जर समजणी तर बोललेले अर्थ शे बाबा. मी बोलल्याच्या नंतर तुम्हाला कळलं पाहिजे तर बोलण्याला अर्थ आहे, अन्यथा बोलून काही फायदा नाही. मी घाटावर कीर्तनाला गेलो बाबा, सुरुवातच होती माई. घाटावर कीर्तनाला गेलो, कीर्तन वगैरे झालं. 2 बाबा लोक असे वयाने आपले बाप्पासारखे बाबा लोक आले. महाराज अभंग लय भारी सोडवला, पण मध्ये मध्ये तुम्ही कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळना. आता मी होतो आयराणी आणि मी आयराणी बोलू मधमा म्हातारासले काही सुधरे नाही ते. म्हणे बाबा अभंग वगैरे भारी सोडवलं, मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळना. मला तर ध्यान मावून म्हणता आपला माल आता नाही खपच बो. मग मी तर तास फिरावं स्टोपला. त्यामुळे तुमले विचारली ना, तुमले समजस का बुवा. हां अजून एक ठिकाणी गेलो मी, जसा कार्यक्रमाला गेलो पिशवी ठेवली. मारवाडी काकाचं घर होतं बाबा. मारवाडी काकाकडे पिशवी ठेवला. मारवाडी काकून चहा आणला. चहा एवढा टेस्टी होता. म्हणलं चहा जरी एवढा खास आहे तर जेवण लई खास मिळेल राव. चहा जरी एवढा भारी तर जेवण लई खास मिळेल म्हणलं. आता त्या मारवाडी काकूनं त्या काकांना विचारलं, म्हणले महाराजांना विचार ना जेवायला काय बनवायचं ते. आता त्या काकाने त्यान भाषा मग विचार मारवाडी भाषा म्हणे महाराज म्हणे सोगरो खावा नाही का फलको. आपले सोगरो बी सुधरू नाही फलको बी समजेल. मी म्हणताय फलको जरा हलकटशे, मी सोगरो सांगते ना. रातले जेवणले बसून तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खायन मला बाशी भाकरी ना कालाठी दिना. मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल वो माडी. त्या भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे. विढल विढल तुकोबारायांनी देवाकडे बघितलं. 4 पाऊल पुढे सरकत होते, फिरून मागे पाहत होते. प्रसंग तो सांगतोय तुम्हाला. तुकोबारायांनी एक्झाम्पल सांगितलं. मुलगी बापावर किती प्रेम करते तितकं प्रेम देवा तुझ्यावर करतो. मुलगी किती प्रेम करते अजून सांगतो. पोरगी 200 किलोमीटर अंतरावर दिलेली, लग्न झालेलं आहे. 200 किलोमीटर अंतरावर आहे पोरगी. सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे. तो भाऊ सांगतो बाई मला तर काही माहित नाही. लग्न झालं असेल तर त्याच्या बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो. आई मा पप्पांची तब्येत कशी. माय सांगते दादा तुझ्या बापाने 4 दिवसापासून जेवण नाही काय केलं. कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेले. आता सकाळी सकाळी तुझ्या बापाने नाश्ता केलाय, गोळ्या घेतल्या, तुझा बाप झोपला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो ताई पप्पांची खरंच तब्येत खराब आहे, पण मला एक सांग ना. मी बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे, आणि तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस. तेव्हा ती बहीण सांगते दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. म्हणजे कसं ग ताई. दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली ना, आणि चहा पित असताना मला अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये आहे. म्हणून तुकोबाराई कन्या सांगताय विडल
बापाचं विशेष प्रेम पोरीवर. जर मुलगा आणि मुलगी 2 लेकरं असतील तर बापाचं विशेष प्रेम कोणावर असतो बाबा? जास्त कोण आवडते? मुलगीच आवडते नाही का? जास्त प्रेम बापाचं मुलीवरच असतं. नाहीतरी मायांचं पण असतंच प्रेम. भारत देशामध्ये असं नाहीच होऊ शकत की कोणाला पोरगी जड होत असन. तुमच्या गावात असं कोणी मायबाप आहेत का की त्यासले पोरगी जड होई राहिली असं कोणी शेत का? अजिबात नाही. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होतच नाही. पोरगी एवढी विशेष रत्न आहे, एवढी विशेष रत्न आहे. महाराज उदाहरण म्हणून तुकोबराय देतात उदाहरण मुलगीचं की मुलगी किती विशेष आहे. तरी सुद्धा आपल्याच भारत देशामध्ये नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये किती लोकांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या. किती लोकांनी पोरी मारल्या पोटातल्या पोटात, गर्भपात केला. तुमच्या गावात नसतील तशा बाया कोणी? नाहीतच ना. हा, एकमेकांकडे नका बघू, स्वतःकडे बघा. तुम्हाला सांगतो आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, बरं काही काही बाया आताही नादात आहे. मुली जर होत असतील तर गर्भपात करतात. जे झालं ते जाऊ द्या, पण आज कीर्तनात ऐकताय ज्या बाईच्या हातून गर्भपात झालेला आहे, ज्या बाईनं गर्भपात केला त्या बाईच्या हातचं पाणी पिल्याच्या नंतर सुद्धा पाप लागतं, शास्त्र असं म्हणतं. म्हणून गर्भपात करायचा नाही. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होतच नाही. उदाहरण म्हणून सांगतो, रामचरित मानस तुम्ही वाचलं असेल बाबा लोकांनी, कदाचित वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानसमध्ये गोड चिंतन आलेलं आहे. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना समोर एक माणूस त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. बापू भाऊ, पोरगी कडेवर आणि पोरगीला घेऊन चालत होता. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे. स्वामींना असं वाटलं की भैया अशक्त, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. म्हणून स्वामींनी आवाज दिला, हे भैया, ए भाईजी जरा रुक जा. ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. ए भाई, ए भैया, अरे रुक, ये लड़की मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणशा व्यक्तीने सांगितलं, बोले गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक आहे. अजून चालायला लागला. अजून स्वामींनी सांगितलं, ए भाई, ए भाऊ, अरे जरा थांब ना. अरे तुला ओझं होईल रे त्या पोरीचं, थोडा वेळ माझ्याकडे दे ना, मी धरतो. चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, माझ्याकडे दे पोरगी. तरी माणूस ऐकत नाही, चालत होता. पुन्हा स्वामींनी आवाज दिला, ए भैया, अरे थोड़ी देर के लिए लड़की मेरे कंधे पर दे दे बेटा, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. तेव्हा त्या साधारण व्यक्तीने सांगितलं, गुरुजी, महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. अरे ज्यांना मुली नाही त्यांना लवकर मुलगी कळत नाही, संन्याशीला काय मुलगी कळणार आहे, असं तेव्हा ते स्वामी म्हणत होते. तो साधारण व्यक्ती म्हणत होता. आता मला सांगा, भारत देशामध्ये खरंच पोरींचं ओझं होत नाही, खरं आहे ना? कोणत्या मायबापाला होतं का पोरींचं ओझं? नाही ना होत. मग गर्भपात आलता कुठून? गर्भपात आला कुठून? गर्भपात सुरुवात झाली कुठून? याला पण आपणच दोषी आहेत. कदाचित तुमच्याकडे चांगली परिस्थिती असेल, नाहीतर आता भारतभरामध्ये असा प्रश्न आहे, पोरं 30-30 वर्षाचे होऊन गेले, बायकोच मिळेना. हा सगळा सत्यानाश आपल्यामुळे झालाय. पोटातल्या पोटात पोरी मारल्या, आता आपल्याच पोरांना पोरी भेटत नाही. यो सत्यानाश आपणच केलाय, बरोबर आहे की नाही? आपण स्वतःहून सत्यानाश करून घेतलाय. आता विषय असा आहे महाराज, 100 पोरं आणि फक्त 70 पोरी आहेत, म्हणजे 30% पोरी कमी आहेत. 100 पोरं आणि 70 पोरी, 30% पोरांनी काय करायचं? 70 पोरांचं लग्न होईल, मग 30% पोरांनी काय करायचं? सरळ सरळ लंगोट शी ठेवा भाऊसवान. आणि आता नांदुरी गडवर निघ जावा सिद्धा, लोके जाहीर आहे ना अपेक्षा. हा, आणि जर गड्यात माळ असन तरच अपेक्षा ठेवायची, निर्वेशनी असन तरच अपेक्षा ठेवायची. बाकीना लगीन मग नागिन डान्स करणारच नाही, त्या अपेक्षा ठेवा नाही रे भाऊ. सांगायला लागले भेटत नाही, नागिन नाचणारले काळटा बुटी. हो आप्पा, विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल. पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या, त्याचं मेन कारण असं होतं महाराज, आपल्या